उद्या राजगुरुनगरमध्ये रिद्धी-सिद्धी मंगल कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचा मेळावा आहे, नेमकं कारण काय? नेमकं कारण आता जी नुकतीच विधानसभेची इलेक्शन झाली त्याच्यामध्ये आम्हाला किंवा आमच्या पक्षाला अपयश आलं आणि त्या निमित्तानं उद्याचा जो मेळावा होतोय तो पहिल्यांदाच होतोय आणि ते करत असताना एकतर मुळात कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी होतील, प्लस तिथं दिलीप मोहितेंना सगळ्यांना भेटता येईल आणि चर्चा विनिमय, त्याच्यातून पुढची दिशा काय करता येईल, कसं करता येईल याच्यात आणि थोडंसं चिंतन होईल आणि मग त्याच्यातून ती पुढची दिशा ठरवता येईल. यानी कार्यकर्त्यांना नाही म्हणलं तरी तो आधार देणं गरजेचं आहे, कारण सत्ता आली आहे वरती, परंतु खाली जे आहे आज तालुक्यामध्ये आमचा आमदार नाही तर शिवसेनेचा आमदार आहेत आणि मग ते करत असताना माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आता वरती सत्ता आमची आहे, युतीची आहे आणि खाली आमदार आमचा नाही आहे. तर मग अशा परिस्थितीमध्ये जर तालुक्याचा विकास घडवायचा असेल, नाही म्हणलं तरी पण हे सर्वश्रुत आहे, सगळीच लोक म्हणता येते किंवा विरोधी पक्षाच्या आमदाराला कितपत निधी मिळेल त्याच्याबद्दल शंका आहे. अर्थात हे आम्ही बोललं तर मग त्याचं थोडंसं राजकारण होईल, परंतु हे सामान्य माणूस जर म्हणतोय आज, मग असं असताना मग तालुक्याची जी मंजूर झालेली कामं आहेत मग त्याच्यामध्ये काय राजकारण होण्यापेक्षा किंवा त्याला चालना देण्यासाठी त्याच्यासाठी एक विचारविनिमय होणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट त्या दिलीप मोहितेंच्या माध्यमातून झालं पाहिजे अशी प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा आहे, त्या संदर्भात चर्चा आहे. मधल्या काळात विधानसभा निवडणुकीनंतर उद्याचा जो पहिला मेळावा आहे त्याच्यात नेमके असे कोणते मुद्दे आहेत की जे मोठ्या प्रमाणावर आपण घ्यायचा विचार करताय? नाही, मोठा मुद्दा म्हणजे आता एकतर आता पंचायत समिती, जिल्हा परिषद होऊ घातल्यात, ते करत असताना आमचं नेतृत्व इथं आज नाही आहे तर ते समोरच्या पार्टीचं नेतृत्व आहे. मग त्या संदर्भात एक चर्चा होईल, इच्छुक उमेदवार असतील किंवा त्यांना कशी तयारी करायची किंवा त्या संदर्भात काही सूचना करतील. कदाचित आमचे जिल्हाध्यक्ष त्या निमित्ताने येणार आहेत आणि इथं दिलीप शेठ आहेत किंवा पक्षाचे अध्यक्ष आहेत कैलासराव सांडभोर आणि बाकीची मेन मंडळी आहेत. मग त्या अनुषंगाने त्याच्यावर चर्चा होईल. विधानसभा निवडणुकीत दिलीप मोहिते पाटलांचा मोठ्या प्रमाणावर मोठा पराभव झाला आहे असं तालुक्यात अजून तरी चित्र आहे की मोठा झाला आहे. मात्र मधल्या काळात अजितदादा पवारांकडनं काही तालुक्याच्या कार्यकर्त्यांना उभारी देण्यासाठी शब्द मिळाला आहे का? नाही, असा काही कोणाला शब्द मिळालेला नाही आहे आणि राजकारणात असे कोणी शब्द देत नसतं. ते त्या वेळेची परिस्थिती त्याच्यावर ते राजकारण ठरलं जातं. म्हणजे आता तुम्हाला नेमकं म्हणजे दिलीप अण्णांसाठी काही शब्द दिला असं विचारायचं आहे का मला? तुम्हाला आणि अण्णांसाठी? नाही, कोणालाच नाही दिलेला, मला तर नाहीच नाही आणि अण्णांनाही पण दिला नसेल अशी माझी माहिती. आणि तसं जर असेल तर मग ते कळेल, उलट चांगली गोष्ट आहे. जर दिलेला असेल तर एकदम चांगली गोष्ट आहे, परंतु त्याच्या अगोदर आम्हीच तशी मागणी करणार आहोत आणि त्याच्यात मी सगळ्यात पुढं असेल की अण्णांना परत गतवैभव प्राप्त जर तालुक्याला करायचं असेल किंवा जी आता जी काय कामं आहेत ती त्याला जर चालना मिळायची असेल तर त्याला अण्णांना त्यांनी MLC द्यावी आणि त्याच्या अनुषंगाने मंत्रिपद द्यावं अशी आमची मागणी राहणार आहे प्रमुख. असे ते विषय म्हणालात की महायुतीची सत्ता वरती आहे राज्यात, मात्र खाली तालुक्यात आमदार विरोधी पक्षाचा आहे. ह्या 5 वर्षात नेमकी कोणत्या प्रकारे तालुक्याची हानी होणार आहे असं तुम्हाला वाटतं? हानी म्हणजे काय, एक तर साधा हिशोब आहे. जर सत्तारूढ पक्षाचा जर आमदार असेल तर म्हणजे ते काय स्वाभाविक आहे की त्याने आग्रह केला तर त्याला तेवढा फंड्स 100% मिळू शकतो. आणि आता विरोधी पक्षाचा आमदार आहे त्याच्यामुळे आता इथून पाठीमागे राजकारण झालेलं ते आपल्याला सगळं माहिती आहे. जर महाआघाडीची सत्ता असती आणि जर इथं जर आमचा आमदार जर निवडून आला असता तर आमच्या आमदाराला पण तशी ती दुजाभावाची वागणूक मिळाली असती. मग त्यांच्याकडून मिळेल असं नाही मला म्हणायचं, तरी पण शेवट अधिकार असतो ना, असा हा फरक तर राहीलच ना. खरं तर या विधानसभा निवडणुकीत तुम्ही कुठेही मोठ्या स्टेजवर दिसला नाही, नेमकं कारण काय? बरं झालं तो तुम्ही प्रश्न विचारला, कारण बऱ्याचशा कार्यकर्त्यांचा संभ्रम आहे. उद्या पण तिथं सांगेल आणि
बरीच लोक, अर्थात तो वेगळा विषय, इथं पत्रकार परिषद त्याच्यासाठी वेगळी सेपरेट घेऊन सांगेल मी ते जे काय आहे ते. परंतु शॉर्टमध्ये सांगतो, माझ्यावर काही जबाबदारी होती. मी जिल्ह्याचा उपाध्यक्ष म्हणून माझ्याकडे पद आहे आणि वरिष्ठ नेत्यांनी, मग दिलीपांना असतील, आमचे कैलासराव असतील, अजितदादा पवार असतील किंवा गारटकर साहेब असतील, यांनी एक वेगळ्या प्रकारची एक जबाबदारी दिली होती. त्याची पूर्तता करत होतो मी आणि मी काय त्याच्यात नव्हतो अशातला काय भाग नाही. हां, फार फ्लॅशमध्ये नव्हतो हे बरोबर आहे. नेमकी तुम्ही नसल्यामुळे किती युवक तुमच्यामुळं अण्णांसोबत आले नाहीत असं आपल्याला वाटतं? नाही, असं नाही. ते मी नसल्यामुळं कोणी आलं नाही असं नाही म्हणता येणार किंवा मी नाही आहे. हां, मग मी जर पक्ष सोडून गेलो असतं तर ठीक आहे, तुमचा प्रश्न तसा 100% बरोबर आहे. परंतु मी माझे कार्यकर्ते किंवा माझी माणसांनी प्रामाणिकपणे त्यांचं काम केलेलं आहे. हा साधा म्हणजे हे काय मी वेगळं सांगायची काय, त्यांनाही त्याचं ऑब्जेक्शन नाही आहे. त्याच्यामुळं काही नुकसान झालं असं नाही मला वाटत. पुढील काळात ज्या स्थानिक स्वराज्य निवडणुका होणार आहेत त्यामध्ये आपण माजी आमदार दिलीप मोहिते पाटलांचं नेतृत्वात मोठ्या प्रमाणावर सर्वजण काम करणार का? 100%. त्यांच्याच नेतृत्वाखाली येणाऱ्या पंचायत समिती, ZP ह्या इलेक्शन आम्ही लढणार आहोत आणि त्याच्यात आम्ही म्हणजे मी तर 100% म्हणेल, कारण तालुक्याची परिस्थिती जर पाहिली तर दिलीप मोहिते यांच्या नेतृत्वाखालीच कैलासराव सांडबोरा असतील किंवा जे कोर कमिटीतली जी काही कोणी माणसं आहे माझ्या सकट, हे आम्ही अण्णांच्याच नेतृत्वाखाली लढणार आहोत आणि 100% त्याचा विजय आम्ही खिचून आणणार आहोत. 3 नगर परिषदा आहेत आणि पंचायत समितीचे 7 गट 14 गण होते आणि 7 ZP होत्या. माझ्या नॉलेजनुसार त्या 8 होतील आणि ह्या 16 होतील आणि त्या कार्यकर्त्याला तिथल्या कार्यकर्त्याला आम्ही निवडून 100% आणणार आणि तशी ताकद द्यायचा म्हणजे प्रयत्न म्हणण्यापेक्षा आम्ही ती ताकद त्या कार्यकर्त्यांना तिथं देऊन आम्ही त्यांना निवडून आणायचा 100% प्रयत्न करणार. 3 नगर परिषदा तालुक्यात अशी चर्चा आहे की येणाऱ्या काळात विरोधी पक्षातील काही महत्त्वाचे तालुक्यातील नेते तुमच्याकडे येऊ पाहत आहेत, त्याबद्दल काय म्हणाल? की पुढे तुम्ही समजा कुणी आलंच तर त्यांना ॲडजस्ट करून घेणार का की नाहीच, असं काय तुम्हाला काय वाटतं? नाही, आता ह्याच्यात विषय असा महत्त्वाचा आहे, त्यांच्या बाबतीत काय निर्णय घ्यायचा हे पक्षश्रेष्ठी किंवा मग जिल्हाध्यक्ष वगैरे किंवा तालुकाध्यक्ष किंवा मग दिलीप शेठ ही मंडळी ठरवतील. परंतु कार्यकर्ता म्हणून मला असं वाटतं की म्हणजे पक्षवाढीच्या दृष्टीने समजा ठीक आहे, प्रवेश द्यायला पाहिजे कोणालाही, परंतु त्याचं कॅलिबर काय, त्याची ताकद किती, त्याचा प्रामाणिकपणा किती, ह्या गोष्टी पण तपासल्या पाहिजे ना. आणि अशी आमच्याकडं भरपूर आहेत आमच्याकडं की म्हणजे आपण त्याला मराठी भाषेत 101 म्हणतो, अशी भरपूर आहेत. आम्हाला तशी काय फार काय निकट नाही कोणाची आणि स्वतःच्या फायद्यासाठी तर अशी हिंडत असतात इकडं तिकडं लोक, काय ते मला माहिती आहे. अर्थात आता त्याच्यात एक प्रश्न असा येतो की मग माझ्यासारख्यानी पण पवार साहेबांकडे तिकीट मागितलं होतं, परंतु मी माझ्या खालच्या घरातून फक्त वरच्या घरात तिकीट मागितलं होतं. म्हणजे उद्या ॲलिगेशन होणारच आहे मी असं बोलल्यावर, म्हणून आधीच उत्तर देऊन ठेवतो. मी वरच्या घरात तिकीट मागितलं होतं पण राष्ट्रवादीतच तिकीट मागितलं होतं. 4-4, 5-5 पक्ष नाही मी फिरत. तालुक्यात अशी चर्चा आहे की आत्ता जे आमदार झालेत बाबाजी काळे, त्यांच्यासोबत ते 1-2 महत्त्वाचे नेते होते आणि तेच 1-2 महत्त्वाचे नेते आता इकडं येण्याचा विचार करतात. नाही, आता ते बाबाजी काळेंनी ते पाहावं किंवा ते सांभाळावं किंवा जे काय ते, आता त्यांना नकोसे झाले असेल तर मग ठीक आहे, मग ते पाठवून देतील म्हणा किंवा ते येतील, पण आम्ही घेतलं पाहिजे ना. शेवट कार्यकर्ता म्हणून माझं मत तर आहे ना. अर्थात काही लोकांना वाटतंय की चलताय बाबा रक्षे, इट्स ठीक आहे, असं नाही चालत कधी. शेवट आमचं घर आहे ते आम्ही ठरवू ना तुम्हाला घ्यायचं नाही घ्यायचं जे काय.